फक्त एकच की मला बिग बॉसची ट्रॉफी भेटत नाही आणि आता जो मुलगा पसंत केला आहे तो तर बिलकुलच मला भेटणार नाहीये. का बरं तसं? आकाशात असते, ऑटो पायलटमध्ये पायलट बाहेर येतो, फ्लाईट ऑटो पायलटमध्ये करतात, बाई पायलट बाहेर येऊन फोटो काढतो आणि मी घाबरते. अरे हे काय लास्ट आहे का? तुम्ही काय हे प्लेनला तुम्ही असं सोडून आलेत? देवाने मला एक हृदय दिलंय. पहिला मेलेलं, आता बिग बॉस मध्ये जाऊन मला कळलं की नाही मी जिवंत आहे. तुम्ही एंट्री केली तर तुम्ही रागेतला जिजू म्हणालेला. माझा अफेअर जिजू बरोबरच झालाय. उलट पलट बिग बॉसच्या घर उलट होणार. ट्विस्ट येणार, रोज नवीन ट्विस्ट येणार. आता म्हणून तर विशालला, राकेशला, दीपालीला कळलं की आम्ही काय शो चांगला चालवत नव्हतं म्हणून राखीला यावं लागलं. आता त्यांना कळणार. मी घाबरले. नमस्कार, मी मधुरा शिधाई आणि कलाकृती मेळा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. बिग बॉस मराठीचा 6वा सीझन आता अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे आणि खरं तर ह्या सीझनमध्ये सगळ्यात जास्त उत्सुकता होती ती वाईल्ड कार्ड एंट्रीची आणि सगळ्यांना जी आवडते तीच या सीझनमध्ये वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून आली. सगळ्यांची लाडकी एंटरटेनमेंटची क्वीन, ड्रामा क्वीन राखी सावंत आणि तिने नुकताच घराचा निरोप घेतलाय आणि राखी मॅम माझ्या बरोबर आहेत. नमस्कार. नमस्कार. कशा आहात? बरी आहे मी, तुम्ही कशा? मस्त. मी तुमचे आत्ता जे इंट्रोडक्शन करून दिलं ना, मला वाटतं की ते मी हाफच केलंय. कारण ड्रामा क्वीन, एंटरटेनमेंट क्वीन हे तर तुम्हाला हे सगळेच जण म्हणतात, पण तो सीझन पाहताना किंवा आत्ता मी आल्यापासून तुम्हाला जे काय ऑब्झर्व केलं तर मला असं वाटतं ना, त्या पलीकडे जाऊन तुम्ही काहीतरी वेगळे आहात. म्हणजे हे इथे फक्त एंटरटेनमेंट पुरतं आहे, इंडस्ट्री पुरतं, पण त्या पलीकडे जाऊन जी एक राखी आहे माणूस म्हणून, मला वाटतं त्या तुम्ही खूप वेगळ्या आहात. खूप सच्चा दिल, म्हणजे म्हणतात ना, खूप प्युअर हार्टेड, काइंड. मी प्युअर हार्टेड आहे, मी सिंपल आहे, मी शांत आहे, खूप बिंदास आहे. बिंदास का आहे? कारण जेव्हा मी छोटी होती ना, तेव्हा शाळेत ना मला एक पोएट्री निबंध दिलेला. मग स्टेजवर गेली की रडायला लागली. मी ती बोलू शकली नाही सगळ्यांसमोर. मी घाबरले. तर मी स्वतःलाच ठरवलं की मला लोकांशी घाबरायचं नाही. म्हणून मी स्वतःला असं बनवलं की आता मी कधीच घाबरणार नाही. म्हणून मी एकदम बिंदास झाले त्यानंतर. आणि खूप हिंमत लागते ह्या गोष्टींसाठी. म्हणजे आरेला कार्य करणारे हे खूप कमी असतात आणि हे लोक शिकतात. सगळी मुली माझ्याकडून मला बघून शिकतात. ते इन्स्पिरेशन. हो, खरंच. प्रत्येकाचं की अच्छा राखी मॅम आहेत ना, मग काय गरज नाही घाबरायची. एंटरटेनर. एंटरटेनर तर आहात तुम्ही, पण त्याच्या पलीकडे जाऊन ना तुम्ही खूप काही आहात. मी सिंपल आहे, एकदम सीधी साधी. सेन्सिबल आहात, खूप सेन्सिटिव्ह आहात, हळवं मन म्हणतात ना, की आता मगाशी पण बघितलं की तुम्हाला बोलता बोलता पटकन डोळ्यामध्ये पाणी आलं. सो ते ड्रामा करणं आणि त्याच्या पलीकडे जाऊन व्यक्ती म्हणून खरं असणं, मला वाटतं ते तुमच्यात आहे आणि ते लोकांसमोर जास्त यायला पाहिजे. हो, भरपूर लोक इमिडिएटली जज करतात माझं रियालिटी शो बघून, पण मी तशी नाहीये. पर्सनली आय एम व्हेरी सिम्पल, व्हेरी शांत. सो ही राखी सावंत आम्हाला कायम पाहायला मिळावी अशी मी इच्छा व्यक्त करते. नाउ कमिंग बॅक टू द पॉइंट, बिग बॉस बद्दल आपण गप्पा मारायच्यात, पण मला आज राखी म्हणून खूप गप्पा मारायच्यात तुमच्याशी. कारण का प्रत्येक बिग बॉसच्या सीझन मध्ये, हिंदी असू देत मराठी असू दे, तुमची एंट्री ही फिक्स असते आणि तुम्ही आलात की काहीतरी कल्ला होणार हे माहिती असतं. सो आम्ही खूप वाट बघत असतो. पण मला पर्सनली मी भीड़ मध्ये नाही जात. काय भीड़ में तो सुअर आते, शेरनी अकेले आते. म्हणजे भीड़ मध्ये सगळे जातात. जेव्हा स्टार्टिंग मध्ये येतात, मी हे करणार ते करणार, मग 3 हफ्त्यानंतर ते असे होतात. मग माझी एंट्री वाईल्ड कार्ड मध्ये, मग झोपलेले असतात, जागे होतात. अगं बाई ही आली म्हणजे आम्ही काय चालवत नाहीये, त्यांना कळतं. मग माझी एंट्री झाल्यानंतर आता म्हणून तर विशालला, राकेशला, दीपालीला कळलं की आम्ही काय शो चांगला चालवत नव्हतं म्हणून राखीला यावं लागलं. आता त्यांना कळणार. पण मला ऍज अन ऑडियन्स मला कायम हा प्रश्न पडतो की राखीची एंट्री पहिली का नाही होत नाही? मी वाईल्ड कार्ड म्हणूनच काय? वाईल्ड कार्ड म्हणजे भीडमध्ये मला नाही दाखवत. पहिला मी येऊन काय करणार आहे एवढ्या लोकांना दाखवायचं असतं रोजच्या रोज. पण मी कधी कधी पहिला पण येऊ शकते. पहिला आली ना की डायरेक्ट ट्रॉफी घेऊनच जाणार. हो, इतका खेळणार मी. एक दिवस ट्राय करायचं मला, डे 1 पासून एंड पर्यंत राहून. आय होप नेक्स्ट सीझन मध्ये हे पॉसिबल. मग आणखी गाजणार नंबर 1. मग काय काय राडे होणार बघा. बरं, जितकी तुमच्या पर्सनल उलट पलट बिग बॉसच्या घर उलट होणार, ट्विस्ट येणार, रोज नवीन ट्विस्ट येणार. बरं, जेवढी तुमच्या पर्सनॅलिटीची किंवा तुमच्या एकंदर सगळ्या बोलण्या वागण्याची चर्चा असते, तुमच्या स्टायलिंगची पण खूप चर्चा असते. सो या हेअरस्टाईलची खूप चर्चा झाली या सीझन मध्ये. तर आता हा नवीन लुक परत करायला किती वेळ लागलाय साधारण? हे दुबईवरून करते मी. हे तुम्ही एक दिवस गेलेला दुबईला ह्याच्यासाठी? हो, ह्याच्यासाठी गेलेली
आणि कारण राकेश बापडसाठी माझं केस कापलेले मी आणि ह्याच्यासाठी गेलेली आणि शॉपिंग करायसाठी गेलेली फिनालेमध्ये. फिनालेसाठी. हो श्रीमंत मी ऑफकोर्स. तर तर मी मला आवडतं माझी स्टाईल, माझं स्वॅग डिफरंट आहे. मी माझी स्वतःची फेवरेट आहे आणि मी स्टाईल करते, लोकांना आवडतं काहीतरी नवीन. पण ही जी स्टाईल आता केली मी, म्हणजे तुम्ही घरात जाण्याच्या आधीपासून मी बघत होते की ही स्टाईल आता एकदम तुमच्यामध्ये ट्रेंडिंगला आली असं मला वाटतं. सो हे याच्या मागचा थॉट बघा, ही फ्लावर्स लावून जे काय छान केलेलं आहे. हे तर ह्या साडीसाठी केलंय. पण तुम्ही घरात पण लावलेले ना खूप सारे फ्लावर्स. हो लावले. आणि अंड्याच्या आधी पण आय थिंक एक व्हिडिओ मी पाहिला होता, त्यात पण तुम्ही ते पूर्ण साडी घागरा आणि हे केलंय आणि त्याच्यात पण फ्लावर्स लावले होते. नवीन नवीन स्टाईल करत राहते मी. मला आवडतं स्टायलिंग करायला. लोक कॉपी करतात कारण मी स्टाईल आयकॉन आहे. तर मी काही कॉस्ट्युम किंवा कशी वागली तर ॲज इट इज मुलींना आवडतं आणि ते माझं कोशिश करतात की मला फॉलो करायची. मला आवडतं ते. बरं, बिग बॉसच्या घरामध्ये जेव्हा फॅमिली वीक होता त्यावेळेस तुमचेही फॅमिली मेंबर्स आले होते आणि माझा भाऊ बहीण येस भाऊ बहीण आले होते आणि त्यांच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये जे छान रिलेशन आहे ते आम्हाला दिसलं. एक खूप छान इमोशनल टच दिसला त्याच्यामध्ये, म्हणजे ऑफकोर्स नॉट टच, खूप खूप सारे इमोशन्स होते. प्रत्येकाला खूप वाईट वाटतं, आठवण येते. पण त्या पलीकडे आता एरवी जेव्हा तुम्ही दुबईला असता तेव्हा तुमचं रिलेशन कसं असं, म्हणजे नॉर्मल जसे आमचे जे व्हिडिओ कॉल जसे होतात सतत किंवा कॉल्स असतात, सो तुमचं काय? आम्ही जास्त फोन करत नाही एकमेकाला, नाही करत. मी माझ्या भावाला बहिणीला फोन, ते लोक त्यांचं जीवन जगतात आणि मी माझं. कारण लहानपासून मी खूपच स्ट्रगल केलंय आणि त्यांच्या साठीच मी जगलीये. आई भाऊ बहीण असली माझं जीवन आता सुरू झालंय. आता मी एकटी आहे आणि एकटी मस्त जीवन जगते, मस्त एकदम. मी माझी फेवरेट आहे. मी देवाला खूप कोटी कोटी प्रणाम करते. देव, आय लव्ह यू की तुम्ही मला छान जीवन दिलंय आणि मी मनापासून जगते. मला आवडतं. फक्त एकच की मला बिग बॉसची ट्रॉफी भेटत नाही आणि आता जो मुलगा पसंत केला आहे तो तर बिलकुलच मला भेटणार नाहीये. का बरं तसं? ट्रॉफी नाही तर नवरा भेटू दे, नवरा नाही तर ट्रॉफी भेटू दे. दोन्ही मिळू होऊ शकतो एक दिवस. नथिंग इज इम्पॉसिबल इन दिस वर्ल्ड. राकेश थकणार, आता सांगणार बाई हिने माझं एवढं नाव घेतलंय, आता चल मी येतोय. दुबईलाच राहतोय, तो सांगू शकतो. बरं, मी ना सगळ्या कॉन्टेस्टंटना बाहेर आल्यानंतर हा प्रश्न विचारला की घरात काय मिस केलं किंवा मुंबईत काय मिस केलं, तर मला आवडेल विचारलं दुबईतलं काय सगळ्यात जास्त मिस केलं इथे घरामध्ये असताना? बकलावा. ते मी तिकडचं बकलावा हिंदी बिग बॉस मुळे मला वाटतं अजून जास्त फेमस झालाय. नाही ते मीच फेमस केलंय. मी तर तिथंच राहते, तिथं कधी कधी येते. मला तिकडचे ग्लोबल विलेज तुम्हाला बघितलं ते मिस करते मी. तिथं गेले ना डिफरंट कंट्रीजचे जेवण, ओ हो दुबईमध्ये मला आवडतं. दुबई कंट्री मला खूप आवडते. मी जास्त कॅनडा, लंडन, दुबईला राहते. माझे घर आहे तिथं. ओके. पण मगाशी मी पाहिलं ज्यावेळेस इकडे मॅम इंटरव्ह्यू देत होत्या आणि इन बिटवीन सुद्धा ब्रेकमध्ये सगळे जण फोटोज काढतायत, छान छान कॉम्प्लिमेंट्स देतात. मला वाटतं ही खूप सुंदर गोष्ट आणि तुम्हाला या गोष्टीची खूप सवय झाली असणार आहे. भरपूर प्रेम करता. अरे मी आकाशात असते, ऑटो पायलट मध्ये पायलट बाहेर येतो, फ्लाईट ऑटो पायलट मध्ये करतात. बाई पायलट बाहेर येऊन फोटो काढतो आणि मी घाबरते. अरे हे काय लास्ट आहे का? तुम्ही काय हे प्लेनला तुम्ही असं सोडून आलेत? ते सांगितलं घाबरू नका, ऑटो पायलट मध्ये प्लेन तिथंच राहतं. मग सांगतं लवकर फोटो घ्या आणि तिथं चालवा प्लेन. पण मला विचारायचंय की राखी कोणाचे फॅन आहे? सलमान भाऊ. पहिल्यापासून आवडतं मला. आणि इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर अशा काय काय छान सलमान भाऊनी लास्ट टाइम सलमान भाऊनी माझ्यासाठी व्हिडिओ बनवलेला आठवतं का? राखी फिनाले मध्ये आली आहेस तू, मराठीत बोलली माझ्यासाठी फर्स्ट टाइम. हो. पहिली कॉम्प्लिमेंट कोणाकडून मिळालेली आठवतं इंडस्ट्रीत आल्यावर? शाहरुख खान. मैं हूं ना फिल्म केलेली मी 19 वर्षा अगोदर. काय कॉम्प्लिमेंट मिळालेली? अरे तू आग आहे. मी सांगितलं हो. अरे तू मिरची आहे. मी सांगितलं थँक्यू. मग तेव्हापासून माझी आग बुजलीच नाही, आणखी भडकली.
पेट्रोल टाकत राहते, मी टाकत राहते. म्हणजे हिंदीमध्ये तुमचं नाव आहेच आहे, मराठीमध्ये सुद्धा आहे. मराठी फिल्म्स मध्ये काम करायला मला ऑफर चांगले आले नाहीये. मराठी चित्रपटाची ऑफर आली की मी करणार. मराठी मुलगी आपली. हो, मी हिंदीमध्ये किती चित्रपट केलेत, मोठे मोठे ऑल बिग बॅनर्स, यशराज सगळे. मराठीत मला इतका ऑफर नाही आला. एखादा छान शो पण आला ना की मी करेन, करू शकते. क्या बात आहे, आम्ही वाट बघतोय या गोष्टीची. राकेश असला की आणखी बरं. मग ते डेली सोपला पण हो म्हणते. हो चालेल. सोशल मीडिया ना आता असं आहे की जिकडे चांगल्या वाईट दोन्ही गोष्टी घडतात आणि तुम्हाला कायम छान छान तुमच्यासाठी कॉमेंट्स असतात की तुमचं स्टायलिंग आवडतं, तुमचं बोलणं आवडतं, तुमचा ह्युमर आवडतो. तुम्हाला काय वाटतं की ह्या सगळ्या पलीकडे जाऊन लोकांनी, म्हणजे जे चांगलं बोलतात वाईट बोलतात दोन्ही, लोकांनी तुम्हाला कोणत्या गोष्टीमुळे अजून जास्त ओळखलं पाहिजे, म्हणजे अपार्ट फ्रॉम ऑल दिस? नाही, माझ्या लोकांना माहिती आहे की माझी एक हळवी बाजू पण आहे, एक इमोशनल टच. त्यांना माहिती आहे मी इमोशनल आहे, मी आता त्यांना कळलं की हो मी रोमॅन्टिक पण आहे. ऑफकोर्स. देवाने मला एक हृदय दिलंय. पहिला मेलेलं, आता बिग बॉस मध्ये जाऊन मला कळलं की नाही मी जिवंत आहे. पण तुम्ही एंट्री केली तर तुम्ही राकेशला जिजू म्हणालेला. माझा अफेअर जिजू बरोबरच झालाय. पण मग नंतर मला कळलं ना की त्यांचं काहीच नाहीये, मग तो सिंगल आहे. मग नंतर मला परत कळलं की नो दुसरी पण आहे. आज जिजू आहे ना असाच आहे. मी साली आहे पण पुरी घरवाली आहे. येस. सो ही पूर्ण जर्नी होती ती, मला वाटतं बिग बॉसला तुमच्यामध्ये पण 4 चांद लागलेले आहेत आणि दर सीझन मध्ये तुम्ही येत राहा, धमाका करत राहा. ऑफकोर्स. येस. आणि आता ग्रँड फिनाले जवळ आलेला आहे. सो सगळ्यांना असं वाटतं आता काय होणार आहे, काय होणार आहे. तुमच्यामध्ये काय वाटतं की एक आत्ता जी व्यक्ती आहे 5 जणांमध्ये त्यातली एक व्यक्ती जी तुम्हाला असं वाटतं की ही इथे नाही पाहिजे होती, मी पाहिजे होते या व्यक्तीच्यासाठी? मला वाटतं की अनुश्री नाही पाहिजे होती, तिच्या जाग्यावर मी पाहिजे. अनुश्री हा इथं नाही डिझर्व करत. मी इतकं ती डे 1 पासून आतापर्यंत तिचे ट्रू ती काय आहे कोणाला नाही दाखवलं, एंडमध्येच दाखवलं. आणि मी डे 1 पासून माझं मी काय आहे कशी आहे इतकं खेळली आहे मी. टास्क म्हणो, गेम म्हणो, राडे म्हणो, रोमॅन्टिक अँगल म्हणून सगळे अँगल घेतले, छळ नाही केलंय. तर मी असायला पाहिजे होते. पण ठीक आहे, बिग बॉस आणतात आणि काढतात, काय सांगायचं, आपल्या हातात काय आहे. येस. आणि आता मस्त ग्रँड फिनालेसाठी आम्हाला बघायचं काय लुक असणार. मला तर नाही, मी तर नाही जाणार होते, पण ते प्रोटोकॉल साठी तर जायला पाहिजे, त्याच्यासाठीच जाणार आहे. माझं मन तिथंच लागलेलं आहे. हो, मी दुबईला पळून जाणार, त्याला लास्ट टाइम बघून घेते ना. अच्छा, लास्ट टाइम बघून घेते ना, कारण मी नाही त्याला भेटणार. त्याच्या आयुष्यात दुसरी मुलगी आहे, मग कशाला त्याचं कोणाचं का वाटाळं करायचं. तशी नाहीये मी, कोणाचं घर मी नाही मिळू शकत. नाही, माझं 1 साइडेड आहे. असू दे. हे राकेशला माहिती आहे ना, पण माहिती आहे त्याला. फार मस्त वाटलं गप्पा मारून आणि एवढ्या सगळ्यांना इंटरव्ह्यूज देतात. खरं तर मॅम मगाचपासून पण वेळात वेळ काढून तुम्ही इंटरव्ह्यू दिला, गप्पा मारल्या, त्याच्यासाठी थँक्यू सो मच. आणि तुमची एनर्जी अशीच राहू देत कायम, पॉझिटिव्ह, खूप स्ट्रॉंग आणि खूप अशाच राहा कायम. थँक्यू सो मच. आणि जाता जाता काय सगळ्यांना एक छान तू हे प्रॉमिस कर की तू राकेशला वोट करणार. डन कर. डन. तर माझे जेवढे मित्र आहेत महाराष्ट्र, राकेशला वोट करा आणि तन्वीला पण करा आणि विशालला पण करा वोट. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.